आता आपली फ्लाईट 2 वाजता आहे आणि आपण आता पाठीमागं चाललो आहे. हे होतं मी जिथं राहिलेलं ते माझं हॉटेल आणि आता आपण पाठीमागं चाललो आहे. 2 वाजता फ्लाईट आहे, 10 वाजता चेक इन आहे. तर बॅग पॅक करून ठेवलेलं आहे मी आणि जाऊया आता. बघा पुढच्या जर्नीचं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ सगळं, की फ्लाईटमध्ये तिकीट कुठं दाखवतात, काउंटर कुठं असतं किंवा बाकीच्या गोष्टी काठमांडूमधल्या. माझी फ्लाईट जी आहे ते काठमांडू ते कलकत्ता आहे आणि कलकत्त्यातून नंतर मुंबईसाठी आहे. म्हणजे बुकिंग एकदाच होतं, पण ते फ्लाईट बदलली जाते तिथं, कारण काय तर प्रॉब्लेम असतो, राऊंड ट्रिप होते कधी कधी. पण डायरेक्ट प्लेन नव्हतेच मुंबईला, तर त्यामुळं काठमांडू ते कलकत्ता घेतला आणि कलकत्ता ते आता मुंबईला जाणार. मग ते संध्याकाळी 8पर्यंत पोचते. 6 तासाची जर्नी आहे आपली. त्यात आपण व्हिडिओग्राफी करू, दाखवू तुम्हाला सर्व काही, की कसं पोचलं जातं किंवा काय. हे आहे हॉटेल जिथं मी राहिलो, साराज बॅकपॅकर्स. आणि आता आपण चाललेलो आहे एअरपोर्टसाठी. एअरपोर्टमधून आपल्याला मनी एक्सचेंज पण करायचं आहे. माझ्याकडे काही 1700 नेपाळी रुपये राहिलेले आहेत. ते सर्वच्या सर्व एक्सचेंज करायचे आहेत. ही बाईक आहे मला सोडायला येणारी आणि इथून डायरेक्ट एअरपोर्टसाठी जायचं आहे. 1700 रुपये कोणीही देईल, त्याचं इंडियन करन्सीमध्ये कन्व्हर्जन करून. तर बघूया आता, चला पुढच्या ट्रिपला सुरुवात करूया. जाऊया एअरपोर्टसाठी. इकडेच तर आपण चाललेलो आहे आता एअरपोर्टसाठी. बघूया कसं कसं आहे तिथे गेल्यावर चेक इन चेकआउट. बाहेर पडलेलं आहे, एकदा रस्त्याला लागलं की झालं. यहाँ से ऊपर जाना होगा ना, बताओ. नीचे डाल दिया. हाँ अच्छा जी. तो यहाँ से सीधा जाएंगे एयरपोर्ट के लिए. चला तर जाऊया एअरपोर्टसाठी. आत्ता आपण मनी एक्सचेंज केलं आणि तिथं सांगितलं की आमचा व्हिडिओ घेऊ शकत नाही तुम्ही, पण मला 1600 रुपयेचं बरोबर 1000 रुपये दिलं गेलं. कमिशन काय तिथं 1% फक्त घेतलं गेलं, जास्त काही नव्हतं. आणि आता आपण चालू आहे एअरपोर्टला. थामिलमध्ये तुम्ही सर्च केलं की मनी एक्सचेंज कुठं आहे, तर ते सर्वच्या सर्व तुम्हाला मॅपमध्ये दाखवतं आहे. पण इथं कधी कधी मॅप चुकतो, जरा जपून जायचं, कारण मॅप इथं भरपूर वेळा जरा थोडासा चुकतो. विचारात काय जाऊ शकत नाही आपण कुठं कुठं, पण डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता याला मनी एक्सचेंजला. राहिलेले पैसे तो आपल्या तिथं चालतच नाहीत, त्यामुळं आपण ते एक्सचेंज केलंच पाहिजेत. मी काही नोटाही केलेल्या आहेत, तुम्हाला त्या दाखवीन. मी घेतलेल्या आहेत आपल्या इकडे. 50च्या आहेत, 20च्या आहेत, 10च्या आहेत, 100च्या आणि 500च्या मी इथं जमा केल्या आता. तर चला नेक्स्ट एअरपोर्टसाठी. एअरपोर्ट जवळच आहे इथून, थोड्या अंतरावर आहे. क्या हो गया? हाँ आगे से राइट. पास का रास्ता दिखा रहा है क्या अभी? कभी कभी मैप अच्छा चलता है. वो है क्या? हाँ थोड़ा हो गया. तर जवळच्या रस्त्यासनं आपण चाललेलं आहे एअरपोर्टला. येताना मी तुम्हाला सगळं काही दाखवलेलं की बजेट ट्रॅव्हलिंग कशी करायची. ट्रेनने तुम्ही नेपाळमध्ये प्रवेश करू शकता एकदम कमी पैशात, पण जाताना तुम्हाला जर समजा गडबड असेल तर प्लेनने जाऊ शकता. आता इथं फ्लाईट आपली 2 वाजता आहे, चेक इन आहे माझं 10 वाजता. टाईम होत आलेला आहे. चेक इन बहुतेक इथं मला तर त्या लेटरमध्ये, म्हणजे जे तिकीट आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की 120 मिनिट आधी तुम्हाला चेकिंगला यावंच लागेल. मग त्याच्या आधी 2 तास चेकिंग चालू असते. 120 मिनिट झाले की बंद होतं, म्हणजे 2 तास आधी चेकिंग बंद होतं. 2 तास त्याच्या आधी 2 तास म्हणजे 4 तास टोटल तुम्ही एअरपोर्टवर पाहिजेच. मग ते कोणतंही एअरपोर्ट असू दे, सगळीकडे हाच रूल आहे. आपल्या इथे असंच आहे.
जर तुम्हाला एअरपोर्टसाठी बाहेर पडायचं असेल तर लवकर बाहेर पडा, कारण कसं होतं आहे ट्रॅफिक असते रस्त्याला. मग तुम्हाला जेवढा वेळ आपण विचार करतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, कारण इथं ट्रॅफिक भयानक आहे. मुंबईसारखं ट्रॅफिक आहे इथं. त्यामुळं बघा लवकर बाहेर पडा जमेल तेवढं. तिथं चेक इन जर 10ला असेल तर तुम्हाला 9लाच बाहेर पडावं लागेल. अशा पद्धतीत बाहेर पडा. तुमची रूम लवकरात लवकर सोडून तुम्ही एअरपोर्टला निघू शकता लवकरात लवकर, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकचा घोळ मिटेल तुमचा. आपण एअरपोर्टमध्ये आलेलो आहे, त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. आणि एंट्री कुठून आहे बघूया. तर इथं आलेलो आहे त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपला कॅमेरा वगैरे चालतोय का बघतो मी. चालतोय बहुतेक. अंदर कैमरा चलता है क्या? चलता ही है. फ्लाइट का फोटोज वगैरह निकलते हैं ना, तो चलता ही होगा. तर आलो आहे आपण इथं. यांनी मला सोडलेलं आहे इथं व्यवस्थितरित्या. प्रत्येक वेळी मी यांचीच बाईक घेतलेली आहे, जरा मला स्वस्त पडते. चला जाऊया. इथं गर्दी खूप आहे. एंट्री कुठं आहे बघायला पाहिजे. आपण आता चेक इनसाठी चाललेलो आहे. इथं चार्ट बघायला मिळतो आहे. तर चेक इन आहे B11ला. माझं B11, B12 आणि B13. त्यातलं B कुठला आहे पाहिलं पाहिजे माझं. आणि तिथे गेल्यावर चेक इनचं दाखवलं. चेक इनचं दाखवता येतं की नाही माहीत नाही मला व्हिडिओ, पण बघूया. तर आत गेल्यानंतर आपल्याला समजेल की चेक इनचं काय सिस्टीम असते ते. आणि तिथून पुढं जाऊया आपण. चला पुढे जाऊया. आतलं दाखवू शकत नाही बहुतेक, तिकीट इथं दाखवायला लागते, मग चेकिंगला जावं लागते. बघूया जरा चेकिंगचं काय सिस्टीम आहे ते. काय कॅमेरा चालतो की नाही माहीत नाही मला, तरी पण बंद करतो मी. सिक्युरिटीवाला ओरडल. इथं व्हिडिओग्राफी करायची नाही म्हणून लिहिलेलं आहे. मी दिसतं बघा उलटं मी फ्रंट कॅमेरा ओपन केला आहे, पण इथं व्हिडिओग्राफी आपण करू शकत नाही, तरी मी करायला लागलो. आणि जरा ते आपलं विंग आहे मतलब, म्हणजे इथं B जे आहे तिथं B11, 12 आणि 13मध्ये आपला नंबर आलेला आहे चेक इनचा. आणि इथून बघा ह्या पायऱ्या दिसते तिकडे आहे का, तो व्यक्ती गेला बघा. तिथे बोर्डिंग पास दाखवून आत एंट्री असते. तिथून फ्लाईट म्हणजे इथनं उड्डाण भरते, डिपार्ट होते. आणि बोर्डिंग पास कधीही टाकायचा नसतो. तो बोर्डिंग पास आपल्याजवळ ठेवायचा, कारण चेकआउटला आपल्याला तिथं बोर्डिंग पास लागतोच. एवढं फक्त देण्यात यावं की बोर्डिंग पास कधीही फेकायचा नाही किंवा गहाळ करायचा नाही. तिथून पुढं आपण डायरेक्ट प्लेनमध्ये भेटू किंवा कलकत्ता. हा माझा बोर्डिंग पास आहे आणि याच्या थ्रू आपल्याला दाखवायचं नसतं, त्याच्या थ्रू आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं. तर चला जाऊया आपण आता विमानाने डायरेक्ट पुणे येथे आपण उतरू. असं असतंय. आणि इथं पाठीमागं विमान आहे बघा आमच्या. असं असतंय हे विमान आहे. इथं आम्हाला या विमानामध्ये जायचं आहे बहुतेक. आणि ही जी बस आहे ती तिथं नेणार आहे आम्हाला. तुम्हाला सगळी डिटेल्स मी सांगणार आहे की कसं चढवलं जातं, काय केलं जातं. अशी फ्लाईट लागलेली आहे आणि आपण त्यामध्ये जाणार आहोत आता सध्या. तर बघत राहा कसं चढवलं जाते, भरलं जाते लोकांना. असं सामान आता पहिल्यांदा भरलं त्यांनी, नंतर आम्हाला हे त्यात भरणार आणि नेले जाणार. काय नाही, नॉर्मल असते, जास्त काय नाही.
फक्त बघत राहा, एवढं काही सिरियस नसते काय. विमान म्हणजे विमानच असते. आणि माहिती जी सांगणार आहे ती फक्त व्यवस्थित ऐका, कारण शेवटला माहिती सांगणारच आहे उतरल्यानंतर. मला काय फेस करायला लागलं इथं, डॉक्युमेंट पण आणि तिकीटचं सगळं सांग. मोबाईल यूज करायचं नाही सांगितलं, मी करतो नंतर. प्रोहिबिटेड आहे सांगितलं. फुल AC लावून नाही नंतर मी करतो. सांगितलं तरी की करू शकत नाही म्हणून व्हिडिओ पण आहे दुसरी. आता आमची फ्लाईट ही आहे, आमची फ्लाईट, आणि इथूनच जाणार आहे आम्ही. बघूया आता कसं होतं ते. ही माझी सीट आहे, बॅक ठेवली, आणि इकडं सीट आहे. AC चालू केलेलं आहे बहुतेक, भरपूर स्पीडमध्ये AC चालू केलेलं आहे, एकदम स्पीडमध्ये. लाईट्स वगैरे चांगली. इंडिगोचं खतरनाक आहे बरं, म्हणजे मस्त आहे एकदम, मस्त म्हणजे मस्त. B हाँ ये मला वाटलं की करावाच एक व्हिडिओ मराठीचा. आणि इथं आहोत आपण वरती, आणि मी आहे इथं. इथे सर्व काही आहे मला बघायला. विमान इतक्या उंचावर आहे की हिमालयावरून हे उंच आहे. हिमालय तिकडे दिसत असेल कदाचित, आणि खूप वरती आहे, खूप वरती, खूप वरती. तुम्ही विचार करणार नाही इतक्या वरती आहे. ब्राईटनेस जरा कमी केल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण किती खाली ढग आहे, आणि आपण तर एकदम वरती असं. इतक्यावरती ढग येते, येऊ शकतं बरं का, काही काही इतक्यावरती येऊ शकतं ढग. मस्त वाटायला लागलं. एक्सपिरियन्स कसा वाटला शेअर करा, कमेंट्स करा, आणि सांगा मला की कसं वाटलं तुम्हाला. ही माझी फर्स्ट जर्नी होती इंटरनॅशनल. थँक्यू. तर चला बाहेर जाऊया, एक्झिट झालेलं आहे. इथून एक्झिट आहे. देशांतर्गत OGO वितरण, देशीय वितरण. हे आहे लोहगाव पुणे येथील विमानतळ. आणि हिंदीमधला माझा व्हिडिओ तो बघाच. मी या मराठी व्हिडिओ खाली मी त्याची डिस्क्रिप्शनची लिंक देईन, आणि थोडंफार पाठीमागं यामध्ये हिंदीमध्ये असलेला व्हिडिओ मिक्स करून टाकेन, तर बघत राहा. तर दरवाजा उघडतो.